कल्याण पश्चिमेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जागेची खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्याकडून पाहणी दरम्यान म्हात्रे यांची भाजपच्या तिरंगा रॅलीवर टीका। तर राजकारण गावात आणि भावात नको, जो निर्णय शरद पवार घेतील आम्हाला तो मान्य। ऑपरेशन सिंदूर ही आम्हाला अभिमानाची गोष्ट। म्हात्रे अनेक वर्षापासून अतिरेकी भारतात घुसून हल्ले करतात। आता पर्यटकांवर हल्ला करणे हे 100% चुकीचे। यामुळे अतिरेक आणि अतिरेकी संपले पाहिजे। आतंकवादी संपवा यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला, मात्र आपल्याला अपेक्षित अशा अतिरेकींवर कारवाई झालेली नाही। जे अतिरेकी आपल्या देशाला टार्गेट करतात त्याला आपल्या देशात आणून किंवा ज्या देशात असेल त्या देशात जाऊन त्याला उडवा। आतंकवादी हल्ल्यात ज्यांचा हात आहे त्यांना सजा झाली तेव्हा जल्लोष उत्सव साजरा करा। म्हात्रे यांची भाजपवर टीका। पोलीस मिलिटरी यांना अधिकार देऊन हे आतंकवादी आहेत ते संपूर्ण नष्ट केले पाहिजे। बघा, मिशन सिंदूर खरं म्हटलं तर आम्हा सगळ्या भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आजपासून नाही, हा गेल्या अनेक वर्षाचा विषय आहे। अतिरेकी आज येतात का? अनेक वर्ष अतिरेकी भारतात घुसतात, कुठं हत्या करतात, कुठं आपण पाहत असाल जी काही आपले पर्यटक जातात त्या पर्यटकांवर हल्ला करतात। ही खरं म्हटलं तर 100% चुकीची गोष्ट आहे आणि म्हणूनच अतिरेक किंवा अतिरेकी हे संपायलाच पाहिजे। आणि ह्या गोष्टीसाठी आपली कल्पना असेल का आम्ही सगळ्या मंडळींनी, सर्व पक्षीय बैठकीत आम्ही सगळ्या मंडळींनी सरकारला जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशा प्रकारचं आम्ही सहकार्य देखील दिलं होतं। परंतु अजूनही काही जे आपल्याला अपेक्षित आहे अशा अतिरेक्यांवर कारवाई झालेली नाही। जे या देशात अतिरेकी कारवाई करतात, माझं म्हणणं त्यांना टार्गेट करा, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना या देशात आणा किंवा त्या देशात उडवा, काहीही करा, परंतु हे सगळं करा। बाकी जल्लोष उत्सव आपण तेव्हा साजरा करू शकतो जेव्हा ज्या लोकांचा, ज्या आतंक्यांचा याच्यात हात आहे त्या सगळ्या अतिरेक्यांना सजा ही झालीच पाहिजे। या मताचा मी नाही, संपूर्ण भारत देश बोलतो आणि म्हणून ठीक आहे, बाकी प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा असतो। BJPने त्यांचं मत व्यक्त केलं, मनसेने त्यांचं मत व्यक्त केलं, परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे किंवा माझ्या पक्षाची भूमिका नाही बोलू शकत, माझं वैयक्तिक मत आहे शेवटचा अतिरेकी जोपर्यंत ढेर होत नाही तोपर्यंत सरकारने गप्प राहू नये। या देशातील ज्या अतिरेकी कारवाया आहेत या संपल्या पाहिजे, कारण भारत देश आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण कुठेही गेलो जगात या देशाची मिलिटरी असो, या महाराष्ट्रात आहोत, मुंबईत इथलं पोलीस दल असू दे, सगळे सक्षम आहेत, फक्त त्यांना आपण अधिकार द्यायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा समूळ नाश केला पाहिजे। राजकारण गावात आणि भावात नको, सर्व कुटुंब एकत्र झाली पाहिजे, एकत्र राहिली पाहिजे या मताची मी। राजकारणासाठी प्रत्येक घरोघरी वाद होत असेल तर हे राजकारण चुकीचं। ठाकरे बंधू आमचे साहेब एकत्र येत असतील तर आम्ही शेवटी साहेबांसोबत जो निर्णय शरद पवार साहेब घेतील तो आम्हाला मान्य। कशा पद्धतीने नाही, बघा खरं म्हटलं तर काय आहे, राजकारण हा गावात भावात नको, सगळे कुटुंब एकत्र झाली पाहिजे, एकत्र राहिली पाहिजे। मी स्वतः या मताचा माणूस आहे, कारण राजकारणासाठी तर प्रत्येक घरोघरी वाद होत असतील तर ते खरंच चुकीचं आहे। परंतु ठीक आहे, त्याच्यात जरी ठाकरे बंधू एकत्र होत असतील, आमचे साहेब जरी एकत्र होत असतील तरी आम्ही शेवटी साहेबांसोबत आहोत। जो निर्णय शरद पवार साहेब घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।